अधिक मासाचा आज आपण अध्याय 15वा पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ मंडळी, पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आपल्या चॅनलवर 1 ते 30 अध्याय येणार आहेत. तर 15 अध्याय झालेले आहेत आणि आणखीन 15 अध्याय येणार आहेत. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाची सद्गुरुनाथा, अरूप रूपा गुणातीता, तुमच्या चरणी माझा माथा, नमन सर्मथात तुम्हा ते. तव कृपेची नौका थोर, उतरीसी जडमूळ पामर, तेथे मी एक अर्भक किंकर, उतरी दयाळुवा. भाविक भोळे अज्ञान जन, पर पारा ते निशितया लागून, तरी मी एक अभाविक अज्ञान, ठेविता दूषण समर्था. मी तव नेने जपतप साधन, काही मतिमंद आळशी सदा सर्वदाही, पिडिलो असे प्रपंचाचे ठाई. सोडवी आई माऊलिये, व्यर्थ वेचिले वयासे, केंदवा काळ घालील फासा, नाही क्षणाचा भरवसा. नसे दिवसा अंतरी, संचय नसे धनासी काही, करावी दानव्रते काही, हे तू जानसी सर्वही. हृदयगत माझे कृपाळा, असो आता हा स्तुतिवाद, परिसा कथानुसंवाद, मगले अध्यायी विशद. द्वादशी महिमा वर्णिला, तोची आता पुढती, परिसौ श्रुती अप्रती, जेणे अंगी बारे विरक्ती. धर्मरीती ठसावे पे, जैसा कोणी एक कीर्तिनी जात, तो दुजिया ते भावार्थ सांगत, मग तयाचा बैसे हेत. जाय नित्य कीर्तनी, तशीच ही गोष्ट असे, ऐकता परमजीव संतोषे, भावार्थे प्रचित अनायासे. कळो येई आचरिलिया, स्मरण कीर्ती नाद्यत्र. प्राप्ती पद्मवयय, श्रीराज बालघातीच, यती विश्वासघातक, श्री बाळ अथवा प्रौढ, किंवा अज्ञान जडमूढ, पापी असली या द्वाड. ऐकता सुदृढ उद्धरे, पूर्वी पंचमहापापे घडली, ती काय आपणा स्मरती येवेळी, काय झाले कवने काळी. केवी नव्हाळी सांगवे, या लागी पूर्ण पापाचा क्षय व्हावा. म्हणून कथा भाग ऐकावा, तदनुसारेची दानधर्म करावा. सुटका करावी नरदेहाची, इतर असते जन्मयाती, परी तेथे न घडे धर्मरीती. याला हातोहाती श्रीपती, यथानिगुती भजावे. म्हणून ऐकिजे सादर, कथा लाघव परम अपार. मल महात्म्य अति सुंदर, लक्ष्मी नारायण संवाद. सूर्यवंशी श्रीरामचंद्र, आचरे द्वादशी पर्व थोर. साधवा विधी प्रकार, यथानिगुती संवादी. अवतार पुरुष दाशरथी, सहकुळ निर्दलीला. लंकापती कुंभकर्णादी, बळ कीर्ती निवटिले. पराक्रमे परित्या कुंभकर्णाची, स्नुषा कुंभाची. योषा शतमुखी रावणाची, पियुषा कन्या जाना प्रीतिपार्थ. ते असे एक सूत, नामे पुढरीक विख्यात. लंकेशाची होता वाताहत, गेली धावत पितयापे. करुण्या साष्टांग नमन, निवेदिले सकळ वर्तमान. एरू ऐकता खेद खिन्न, म्हणे मूर्ख रावण केवढा. आम्हा कळू नेदिता मात, केला सकळ कुळाचा घात. मी तव एक क्षणात रघुनाथ, सेनेसहित ग्रासुती. परी होणार ते न चुके सर्वथा, होऊन गेले ते झाले आता. सांप्रत लंकाधीप तत्वता, विभीषण केला श्रीरामे. तरी तया विभीषणाची वार्ता, मी जाऊन पाहीन आता. दवडून या आपुल्या नाता, आपण स्वस्थता राज्यभोगी.
ऐसे बोलूनी अवचन हंकारिले सकळ सैन्य, घाव निशाणी घालून केले धावणे लंकेवरी. निशी माझी एकाएकी समग्र येऊन वेढिले लंकानगर. कळला विभीषणा समाचार, तोही सत्वर बाहेर निघे. दोन्ही सैन्य झाला मेळू, घाई उठिला हल्ल कळळू. परी दळे बळे प्रभुळू, आहे शतमुखी तो. बिभीषणा ते पराभिवेले, लंके बाहेर घातले. पुढरिंका ते राज्य स्थापिले, गंतव्य केले माघारी. इतुके कृत्य करून देख, परतला तो शतमुख. एरीकडे तो भक्त नायक, विचार करीत निजमुनी. म्हणे आता कवन उपाय करावा, हानी झाली माझी अगौरा. केवी मुख दाखवावे राघवा, अपकीर्ती सर्व जगांत. परी होणार ते होऊन गेले, राज्य बुडली याचे दुःख आगळे. जगा माझे तोंड काळे, झाले सर्व पुरी माझे. आता होणार ते सुखे हो का, शरण जावे श्री रघुनायका. जेने दिदली हो हे लंका, करुणी विवेका निघाला. काही सेवक आणि प्रधान, घेऊन निघाला विभीषण. त्वरे पावला अयोध्या पट्टण, रघुनंदन जेथे ऐसे. दंडप्राय लोटांगण, करुणी नमिला रघुनंदन. रामे दिदले अलिंगन, परम भक्त जानुनी. स्वागत पुसोनी परस्परे, सानिध्य बसविला आदरे. मुखरविंद पाहता रघुवीरे, तव वदने तू कोमाईला. म्हणे विभीषणा प्राण सखया, शोक कुलित दिसे हृदया. तरी निवेदी महत्त कार्या, जे हरवी धिया अलोट. ऐसे रघुपतीचे वचन, ऐकूनी बोले विभीषण. मग स्तुती वाते रघुनंदन, पूजिता झाला आदरेसी. जय जयाची रघुनंदना, कृपा सागरा पतित पावना. भक्त रक्षणा दिनोद्धारणा, कृपा निधाना रघुपती. भक्त कैवारी रघुराया, तव दर्शन हे सकळ माया. नामस्मरणे पापक्षया, जाय विलया रघुपती. तू तव एक वचनी एक बाण, हा तव तुझा नेम रघुनंदन. ऐसे असता असत्यपण, आले दिसून एकाळी. तरी तू निज कृपे करून, लंका राज्य दिथले दान. तेथे झाले महाविघ्न, ऐके कथन रघुराया. शतमुखी रावण पाही, तो तव आमचा असे व्याही. तयाची कन्या स्नुषा होई, भार्या पाही निकुंभाची. ते असे एक पुत्र एक, नाम तया ते पुंडरीक. तया ते घेऊन या देख, स्नुषा गेली पितयापे. लंकेचे आद्यत वर्तमान, तियेने पितया ते केले श्रवण. मग तो सकळ सैन्य घेऊन, आला चालून लंकेसी. माते समरी पराभवून, लंका राज्य घेतले हिरून. पुंडरीका ते राज्य स्थापून, गेला निघून मागुता. म्हणूनिया रघुनंदना, शरण आलो तव चरणा. सांगोनिया वर्तमाना, निवांत स्थाना बैसला. ऐकून विभीषणाचे उत्तर, निवांत बसला रघुवीर. आरक्त करुणी नेत्रे, काय बोले ते समयी. म्हणे माझी या भक्त लागून, कोण छळिता दुर्जन. तया ते समूळी निर्दाळीन, मी रघुनंदन स्वये करता. मी भक्त लागी अवतार, युगायोगी घेतले साचार. ऐसा कोण असे पामर, दे तिरस्कार माझी या भक्ता.
तरी ऐक माझी या वचनासी, आजी असे एकादशी, मारून या शतमुखासी, राज्ये तुझची थापिन, इतके करुणिया कारण, द्वादशीचे अयोध्येशी पारण. करीन साधनी व्रत पूर्ण, तरीच रघुनंदन नाम माझे, ऐसे प्रतिज्ञा वचन, श्रीरामांचे ऐकून जन. बोलता झाला बिभीषण, अघटित वचन केवी घडे. दधी समुद्राचे मध्य भेटी, तया आसुराचे स्थान जगजेठी, आदो ऐकिजे ते गोष्टी, सविस्तर सांगेन. येथून 5 कोटी योजने दूर, असे तो दधी सागर, तेथील मध्य बेटाचा विस्तार, 1,00,000 योजने लांबी रुंदी. तेथे वास्तव्य असुराते, संख्या नसेची सैन्याते, निवटून तया दृष्टांते, केवी अयोध्ये घडे द्वादशी. ऐसे मनोमानसाचे वाक्य आकुणीन अयोध्या नायके, स्तब्ध घटिका मुहूर्त एक, न सुचे आनिक उपाओ. म्हणे हे तो अलोट कार्य दिसे, आमचे नेमोत्तर घडे कैसे. भक्त मनोरथ पुरता न दिसे, रविवंशी दिसे दूषण. मी तव एक भक्त कामल कल्पद्रुम, मिथ्यत्व दिसे परम. भक्तो मनोभिराम, हे नाम साच न दिसे अमृते. राजाधिराज रघुनायक, तो संकटी पडला देख. मग इतरांचा केऊता लेख, संकार्थ विचारा. परी भक्त लागी संकटी, पडला असे रवी किरीटी. इतर जनांची राहटी, होती कष्टी प्रपंची कष्टी होता फार. मग आठवी परमेश्वर, तेवी संकटी पडता रघुवीर. स्मरे कुमर वायूचा, देव भक्तपण वेगळे न दिसे. तो तव एकमय वर्तती ऐसे, जेवी परिमळ पुष्पी वसे. तैसे देव भक्त एक रूप, त्यावरी सांब आणि रघुनाथ. वेगळे नाही उभयंतात, तोची अंश वायुसूत. साक्षात अवतार शिवाचा, म्हणून स्मरता रघुनाथ. तात्काळ उभा ठेवला हनुमंत, जोडून या दोन्ही हस्त, विनवीत रघुराया. म्हणे केऊता संकटावरन अपार, मी तव सानिध्य अस्तावीर. पडती आकाशा देऊ धीर, तेथे तो असुर कायसा. ऐसा उभयंताचा संवाद, होता तेथे प्रकटला नारद. आपूर्णी पूजा प्रकार सद्य, निजासनी बैसविला. मग नारद म्हणणे जी रघुराया, केवी खिन्न दिसती हे चर्या. अवघा वृत्तात रघुराया, निवेदित ऋषी ते. नारद म्हणे श्रीजी रामा, आचाट बदलिती नेमा. तो दैत्य नावरे जी तुम्हा, दुर्धर संग्रमाये काळी. परी मारुती ऐसा वीर जेठी, हात व साह्य राखील पाटी. तरी सैन्य करा सिद्ध उठाउठी, द्यावी भेटी दैत्याची. परी 50 कोटी दूर, ऐसे तया दैत्याचे नगर. केवी साह्य हात व प्रकार, न कळे निर्धार राघवा. ऐसे ऐकता मुनी वचन, आवेशला वायुनंदन. सकळ सैन्य सिद्ध करून, रघुनंदन उभा ठेला. मग काय करी अंजनी सुत, रूप धरले अति अद्भुत. आकाशी मुख पाद पातळांत, देखता रघुनाथ हर्षला. मग पिंजारून रोमावळी, वरी बैसविली सैन्य मंडळी. राम लक्ष्मण स्कंद मौळी, कक्षे तळी विभीषण. तव नारद म्हणे जी स्वामी, समागमे येतसो आम्ही. पाहू संग्रामाची उर्मी, दैत्यधाम अवलोकम.
अवश्य म्हणे जानकीवर, तव काय करी वायुकुमार. दक्षिण चरण उचलून सत्वर, दैत्य न कर आक्रिमिले. एक चरण अयोध्ये अंत, दुजा ठेविला दैत्य नंगरात. मग बोले वायुसूत, उतरा त्वरित पै आता. शतमुखाची हेची नगरी, वेढा घाला जी सत्वरी. देखून या आश्चर्य करी, मुनी सहित राघव. म्हणे निमिष न लोटता जाण, 18 पैद्यवा नरसैन्य. त्याही वरी अयोध्येचे वीरगण, संस्था जाण नसेची. इतुकिया सहित सत्वरी, घेऊन आला कृपी केसरी. म्हणून हर्ष न माय अंबरी, वेढिली नगरी दैत्याची. सर्वत्रांचा एकची कल्लोळ, ऐकून या दैत्यपाळ. समाचार आणवीत सकळ, कळले ते वेळी तया ते. विभीषणाच्या कैवारे, धावणे केलेसे रघुवीरे. म्हणून आवशे थोर, निघे बाहेर स्वसैन्यसी. आचाट बळी दैत्य राणा, वर्षता झाला अभितबाना. घाई जर जर केली सकळ सेना, रघुनंदन देख तसे. मग मारुती स्कंदी रघुवीर, वर्षत झाला बाणाचा पूर. परी नाटोपे तो दैत्यश्वर, वर्ष अपार बाण ते. ऐसे युद्ध होता ते वेळी, 3 प्रहर रात्र होऊ आली. श्रीरामे चिंता अनळी, वस्ती केली तेंधवा. म्हणे या दैत्या ते पराभवून, विभीषणा ते राज्य देऊन. न घडे अयोध्येसी गमन, 12शी पूर्ण न घडे. ऐसा विचारे मनांत, तटस्थ ठेवला रघुनाथ. हे देखुनी नारद हसत, केवी हे मात घडू न शके. तरी परिसी जे चपापानी, हा दैत्य शिवरवर दायिनी. कृंदा नाटोपे तुम्हा लागुनी, वृथा कहाणी मनाची. तरी या विषयीचा उपाय एक असे, मायाधीन हे जगत वसे. तुम्ही तो सगुणत्व मायावेशे, आकार आपसे झेलती. तरी ती माया आलिया विन, हा दैत्य नाटोपे कवना लागून. या लांगी जानकी ते प्रार्थनून, आणि रघुनंदन कंदनाने. मागुती पाहे राम 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 राणा, ऐकून मुनीच्या वचना. तव तो पुढे अंजनी सुता, काय रघुनंदन बोलत. म्हणे सुख या संकटकाळी, आता सांभाळावे यावेळी. सीते ते आणून संकट टाळी, करी तत्व नव्हाळी इतकुई हे. ऐकून स्वामी वचनार्थ, थोर आवेश आला हनुमंत. म्हणे चित्ता न करी जे रघुनाथा, जानकी आता आणितो. मग पुढील चरण मागे केला, तो अयोध्ये माझी उभा ठेला. अंतर मंदिरी प्रवेशला, तव देखता झाला अपूर्व. भूमिशायी जनक बाळा, भोगी निदेचा सोहळा. मारुती विचारी ते वेळा, निद्रा भांगिता झगटे दोष. मग पुच्छे गुंडाळून मंदिर, उपटून घेतले समग्र. मागुता दक्षिण चरण अवग्र, रणभूमी ठेविलासे. क्षण न लागता पै तेथे, न लावता डोळ्याचे पाते. घेऊन आला जानकी ते, मंदिरासहित रणभूमी. मग म्हणजे रघुराया, नमन माझे तुझिया पाया. घेऊन आलो जनक तनया, आदी माया प्रणवरूपी. ऐकून तयाचे उत्तर, परमहर्षयुक्त.
रघुवीर मागे पाहे तव समग्र मंदिर, सीता चंद्रितन भूमिशाई परम आश्चर्या ते पाहून, म्हणे धन्य माऊली अंजनी निधान, जी प्रसवली ऐसे रत्न बळिया निधान मारुती. मग अंतर्गही प्रवेशून खुने जागृत करी सीते लागून, येरी उठली डचकुन तव रघुनंदन देखिला, म्हणे दचकली जनक बाळी, म्हणे मी काय स्वप्न देखिले यावेळी. श्रीराम गेले युद्धमेळी, हेतून नव्हाळी अनुपम्य. जाणूनी सीतेचे हतत, बोलत झाला रघुनाथ, म्हणे स्वप्न नव्हे हे सत्य मात, होई जागृत शुभानने. आम्हा ते दैत्य नाटोपे युद्धी, म्हणून आणले संधी. आता न लावी अवधी, त्वरे वधी दत्त अधमा. निशी उरली किंचित, पुढे जाणे आहे अयोध्येत. द्वादशी साधन असे थेत, त्वरित उठे ये काळी. ऐसे ऐकता वचनार्थ, चरणावरी ठेविला माथा, म्हणे द्याजी बाण भाता, धनुष्य लता समवेत. थोर आवेशे ते काळी, बाण भाता पृष्ठमोळी. धनुष्य घेऊन करमकळी, दिधली आरोळी अट्टहासे. ते साक्षात आदिशक्ती, हांके त्रिभुवन आंदोलती. दैत्य परम दचकला चिंती, म्हणे हे चिछाक्ती प्रगटिली. परिधैर्य मेंढा वाहन, दैत्य आला चालून, वर्षात आला झाला अमित बाण. जेने त्रिभुवन कोंदले, मग म्हणेजी श्रीरामा, आघात तुझा महिमा, श्रिये लाविले संग्रमा. आघात महिमा देखिला, मी तव दुर्धर वीर पाहे, श्रिये ते संग्राम केविला आहे. श्रीवरी शस्त्र धरिता पाहे, कवनला आहे पुरुषार्था. परी मी भीत नाही मरणाते, अंतकाळी देखील रघुत्तमाते. तेने सुखावले अंतराते, पुढे होणार ते सुखे हो का. कालची असे हरिदिनी, आता उद्दिली द्वादशी साधनी. ऐसे बोलून ते क्षणी, अमित बाणी वर्षत. इरीकडे त्रिभुवन जननी, धनुष्याते बाण लावणी. विदिती झाली तत्क्षणी, निर्वाण बाणे विधिंत. पाते लवता अर्धघटी, बाण मारिले लक्ष कोटी. परी तो दैत्यत्रे महाहट्टी, तितुकेही निवटी. बाण जाळ हे देखून जनकतनया, विचारून बाण घेतला लवलाया. झापंडी पडली दैत्य डोळिया, येऊन हृदया आदळत. एकाची बाणे केला पूर्ण, काही न सुचे तया लागून. जेवी वृक्ष पडे उन्मळून, तेवी असुर पडियेला. धूळ पडतांची मदिनी, वितुळली असुरवाहिनी. जय जयकाराची उठली ध्वनी, वानर सेने आनंद. सेना विखुरली चहूकडे, नगर लटविले निवांटे. विभीषण हर्ष कोडे, रामाकडे पाहत. या परी निवटून असुर, निशी उरली घटकाचार. मग युद्ध करून या स्थिर, स्तुवी रघुवीर जानकी ते. मागुती हनुमंता ते बोलत, सखया विभीषणा राज्य स्थापी. उर्वित अवश्य म्हणून वायुसुत, पुछाग्री वैसवित सैन्याते. दक्षिण चरण उचलून या, लंके माझी ठेविल्या लवलाह्या. मग म्हणजे रघुराया, उतरावे या लंकेसी. राज्य द्यावे विभीषणा ते, अयोध्या चलावे त्वरित. ऐसी ऐकतांची मात, थोर हरुष रामचंद्रा.
मग लंके माझी वायघोष, होता झाला परमोल्हास. राज्य स्थापून बिभीषणास, अयोध्याधीश आज्ञा मागे. मग विभीषणे दंडप्राय, नमस्कार करुनी स्तविला रघुवीर. म्हणे भक्त पालना ब्रीद थोर, केले साचार स्वामिया. तरी साधन द्वादशी, झाली पाहिजे लंकेसी. सहपरिवारे स्वसैन्यासी, विधियुक्त पैकी जे. मग बोले श्री रघुवीर, हातो येथे न घडे विचार. वाट पाहत असे भरतवीर, तया विन प्रकारण घडे हा. धन्य तयाचे बंधुपण, उभयंता ऐकत्य पूर्ण. नाही तरी सापत्न जाण, घेती प्राण एकामेकांचे. तैसा नवे श्री रघुवीर, भक्त पाळन समरंग धीर. शांत करुणी लंकेश्वर, निके सत्वर तेथुनी. मागुता हनुमता ते, स्तवनी म्हणे तया ते. सखयानी परे अयोध्येते, परिवारा ते काळी. ऐकता रघुवीर वचन, आवेशला वायुनंदन. मागुता उचलून चरण, अयोध्ये माझी ठेविला. परिवारासहित ते वेळी, सकळ सेना उतरली खाली. सकळ वहिनी आनंदली, जय जयकारे गर्जती. तो पूर्वीच पाक सिद्ध होत, स्नाने सारुणिया समस्त. तव अरुणोदय होता प्राप्त, पात्रे विस्तारित समग्र. समस्ता सहित सारुणी भोजने, द्वादशी साधली रघुनंदने. ऐसे द्वादशीचे महिमान, केले कथन श्रोतिया ते. म्हणून तिथी माझी उत्तम, द्वादशी पर्व उत्तमोत्तम. व्रत करिता हे निमसीम, संग्राम तो पावे यावे. आणि प्राप्त होय राजलक्ष्मी, अंती पावे मोक्षधामी. अनुपम्य व्रत नेमी, प्रचित नामी असो द्या. पदच्युत विभीषण तो पावला, राजासन ऐसे व्रताचे महिमान. व्रत संपूर्ण द्वादशी, व्रत करिता शतमुखासी. राम बाणे मुक्ती तयासी, अंती गेला सायुज्यतेसी. पुनरावृत्तीसी नागवे, व्रत करिता रघुनंदन. रणी विजयी झाला पूर्ण, मर्दुनिया शतमुखी रावण. व्रत संपूर्ण साधिले, म्हणून श्रोते सज्जन. हे व्रत करावे जाण, जे आचरंता यश कल्याण. मोक्ष भुवन प्राप्त होय, हे कथा गोड ऐकली. म्हणून या दृष्टांची योजली, श्रोती श्रवण की जे सकळी. बद्धांजली प्रार्थितो, कोणीही प्रकारे करुण. करावे भगवंत गुण वर्णन, काळ सार्थकतेने करुण. येत घडून आपैसा, मग केले कर्म वाया जाय. हे तो न घडे कालत्रय, म्हणून अति लवलाय. वर्णावे गुण हरीचे, ऐसे हे द्वादशी महिमान. केले अवघे कथन, येथून 5 वर्ष संपूर्ण. झाली पुढे अवधान, असो द्या किंबहुते ते देवेशी. न तिथी द्वादशीमा, यस्य मास्य देवो द्वादशं प्रपूज्यते. दुःख दारिद्र्य रोगामापशोभी जायते. न द्वारका नोज्जयिनी, न काशी मथुरापि च. हे व्रत जे करीती नेमिसी, दुःख दरिद्र नव्हे त्यासी. नको तीर्थयात्रेसी, काशी उज्जैनी द्वारके. स्वास्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ,
नाटकाधार पद्मपुराणे समंत मनोहर सूत विरचिते इति पंचशाध्याय गोढा इति पंचशाध्याय संपन्न 15वा अध्याय संपन्न. तर असेच आणखीन 15 अध्याय आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका.